भंडारा जिल्ह्यामधील साकोली जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थी आणि शाळेमधली जी जीर्ण इमारत आहे त्यामध्येच त्यांना शिकावं लागतंय। हे धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। जीर्ण इमारतीमध्ये विद्यार्थी शिकत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे। शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील छप्पर सध्या वाकलेलं आहे, तसंच कौलं सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत। पावसाचं पाणी इथून गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यामध्येच बसून शिक्षण घ्यावं लागतंय। सध्या 2 सत्रामध्ये शाळा चालवली जाते, मात्र विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिकावं लागतंय। माझ्या शाळेचे छत खूप धोकादायक बनले आहे, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये कधी पण धोकादायक घटना घडू शकते। या घटनेकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मी शासनाला खूप विनंती करते। वर्ग 9वा वर्ग 10वा ह्या वर्गांमध्ये पावसामुळे पाणी गळत आहे आणि त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे। असे नुकसान काय होऊ नये असे शासनाने लक्ष दिले पाहिजे। पावसामुळे किंवा सततच्या पावसाच्या माऱ्यामुळे इथले कवेलू फाटे पूर्ण वाकलेले आहेत। आम्ही त्याला टेकू देऊन दुरुस्ती केलेली आहे, तरी पण विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ नये किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून आपण 2 पाळीत ठेवलेली आहे। जर छताची दुरुस्ती झाली तर आम्हाला 1 पाळीत घेता येईल आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आपल्याला टाळता येईल।